मदत या स्पर्धेसाठी दिली त्यामध्ये आमचे सर्व ग्रामस्थ यांचा सहभाग असेल त्यांचा सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार। 3 ओव्हरची मॅच सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने लगेच त्वरित पाठवा बीड संघ। टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय टीम कलंबोली संघाने। सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने नितीन आणि आतिश मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना आपल्या समोर बीड आणि त्यांच्या विरोधात कलंबोली। टॉस जिंकलाय कलंबोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। तीन ओव्हरची मॅच संतोष देशमुख बॉलिंग ट्रॅक वरती। P1चं पहिलं षटक आपण क्षेत्ररक्षणाची रचना पाहतोय। लॉंग ऑन आणि लॉंग हॉपच्या रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केले। टीम कलंबोली संघाने बीड संघाच्या विरोधात प्रथम P1चे षटक फेकत असताना पहिलं षटक कलंबोली संघाकडून स्वतःवरती जबाबदारी संतोष देशमुख। पहिला बॉल घेऊन तयार बॉलिंग ट्रॅक वरती साइड स्क्रीन एंड कडून येतोय गोलंदाजी मार्क वरती संतोष समोर नितीन धुले। पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे स्वतः गोलंदाज करणार नाहीये चुकी। धक्का क्रमांक पहिलाच बॉल वरती मैदान सोडावं लागेल। नितीन धुले फलंदाजाला फलंदाज बाद। चांगली सुरुवात कलंबोली संघाकडून। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जय धुले। जय ऑन स्ट्राइक। 3 ओव्हरची मॅच एक बॅलन्स टार्गेट सेट करावं लागेल प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात केलं असताना टीम बीडला। नेक्स्ट बॉल संतोष देशमुख याचा इथे मात्र चुकी क्षेत्ररक्षकाकडून फ्लॅशलिपचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय। बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये हा येतोय धाबेचा श्री गणेशा करणारा जय धुलेच्या बॅट मधून चौकार। फ्रँक ओडेचे 4 धावसंख्येने धावेचं अकाउंट ओपन होते बीड टीमचं। धावा धाव फलकावरती 4। तिसरा बॉल जबरदस्त फटका पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये बॉल चालला क्षेत्ररक्षक करतोय अतिशय चांगले प्रयत्न चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल। तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतील जय आणि त्याच्या समूहात आतिश। 2च्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 6 अंकावर।
3 बॉल धाबा धाव फलकावरती 6 या अगोदर चौकार त्यानंतर आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या कारणास्तव 2 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील 6 धाबा धाव फलकावरती. संतोषचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न गार्डन बॉलचा संपर्क नाही रनआउटची संधी आणि इथे मात्र एक धाव लेग बाईच्या स्वरूपात धावफलकावरती जोडली जाईल. 1 च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 7 या अंकावर 4 बॉल 7 धाबा धावफलकावरती. सात धाबा धावफलकावरती आहेत. हम 7 असा आकडा दर्शवणारे 7 धाबा धावफलकावरती. संतोषचा बॉल अतिशय वेगानं चौथी रन काढण्याचा प्रयत्न परंतु थांबवलं जयनं देखील. निर्धाव बॉलचे होते सांगता कमालीचा स्पेल आता मैदानाच्या आतमध्ये संतोष देशमुख या निर्धावाने धावसंख्या स्थिर राहील 7 या धावसंख्येवरती. कमालीची गोलंदाजी बीड संघाच्या विरोधात. याच संघानं मागील मॅच मध्ये 68 धावा लाभल्या होत्या धावफलकावरती आणि त्याला रोखण्याचं काम. आणि इथे मात्र फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं गेलाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग देखील समतुल्य असलेली मॅच आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहतोय. 11 धावसंख्येवरती एक धक्का लागला नितीन धोलेच्या स्वरूपात. एक फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये 1-1-1-1 मॅजिकल फिगर. ऋषी बॉलिंग ट्रॅक वरती. ऋषीचा फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे योगेश करणार नाहीये चुकी. अंपायर घेतील थोडासा निर्णय. अंपायरचा डिसिजन येईपर्यंत आम्ही वाट निश्चित पाहू. यस अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. चेक करायचं आयोजकांच्या वतीनं. थर्ड अंपायर रिव्ह्यू फक्त अंपायरला असेल याकडे आपण लक्ष द्या. आणि अंपायरनं डिसिजन घेतलाय नो बॉल साठी. चेकिंग फॉर द नो बॉल. अतिरिक्त उंचीवरती हा बॉल आहे की नाही हे बघण्यासाठी चेकिंग चालू आहे. खूप सारे अँगल क्रिएट केले जातील केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. ऑन फील्ड अंपायरला विनंती असेल की आपण हा डिसिजन बघण्यासाठी यायचंय. थोडासा कठीण असा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तोपर्यंत मी ऑन फील्ड अंपायरला विनंती करेल की आपण
खूप महत्वाचा डिसिजन आहे दोन्ही टीमसाठी. जय धुले बॅटिंग करत होता. अंपायर डिसिजन आपण मैदानात जाऊन हा डिसिजन दिला तरी हरकत नाहीये. फलंदाज जयपन धुलेनं फटका खेचला होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये योगेश देशमुखनं कॅच टिपली होती. नो बॉलचा इशारा होता पंचांचा. सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये असेल जय. पंच या बॉलवरती धाबा किती आल्या ते आमच्या स्कोरला निश्चित दर्शवा. एकही धाव नाहीये म्हणजे नो बॉलची एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावा धावफलकावरती 12 अंकावरती. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट ऑन स्ट्राईक जय. नेक्स्ट बॉल ऋषी फ्री हिट बॉल. हा ट्रॅकर बॉल फ्रीटचा फटका चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतो वेगानं पकडले कॅच. दुसरीचा प्रयत्न करायचा होता जयला परंतु अतिशकडून काहीच रिस्पॉन्स नाही. या एकच्या मदतीने धावसंख्या 1ने पुढे जाते. धाबा धावफलकावरती 13च्या घरामध्ये संत गतीने धावतोय. मागील बॉलवरती चौकार आला. या अगोदरचा बॉल नो आणि तिथून सिंगल डबल्सला जास्त प्राधान्य. धाबा धावफलकावरती 13च्या घरामध्ये बॉल संपले. त्या षटकातील केवळ 11 बॉल शिल्लक असतील. 3 षटकांची मॅच. किती धाबांचा टार्गेट सेट केलं जाईल. हा ट्रॅकर बॉल फटका व्यवस्थितरित्या बॅटवरती आलाय परंतु टायमिंग थोडस चुकीचं ठरलंय. फलंदाज बाद अति सुटे बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये अजूनही नॉन स्ट्राईक वरती खेळतोय. 5 बॉल 7 धाबा धावफलकावरती तो त्याने लाभलात. नवीन बॅट्समन तेजस रुटे मैदानाच्या आतमध्ये. ऋषीचा पुढील बॉल समोर तेजस रुटे मोठा फटका खेचायचा प्रयत्न. अंपायर डिसिजन. स्वतःहून क्रीज सोडले तेजस रुटेनं. गोड कौतुक असेल खेळाडूचं. आणखी एक धक्का धावफलकावरती 13 धाबा आहेत आणि तिसरा धक्का बीड टीमचा. तेजस रुटे मैदानाच्या बाहेर जात असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये माही. प्रथम सत्र आपण पाहतो. प्रथम सत्रातील 9 बॉलचा खेळ संपला. धाबा धावफलकावरती 13. चांगलं टार्गेट सेट करायचं आहे बीड टीमला. कणबोली संघाच्या विरोधात केलेला असताना तोच माणूस आखत असताना फलंदाज सातत्यानं अपयशी ठरतायत. ऋषी मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी आणि या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीचा फॉर्म कॅरी ऑन करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन स्ट्राईक नवीन बॅट्समन माही रुटे. ऋषीचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल गॅप मध्ये आहे. बॉल थांबणार नाही. एक टप्पा अखेर बॉल जाईल. एक्स्ट्रा कव्हरला आहे तो माहीच्या बॅट मधून चौकार.
धावसंख्येला धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 17 या धावसंख्येवरती. महाराष्ट्रीयनाकडे 17 धाबा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल ऋषी सामना करेल माही. चांगला फटका अलॉंग द कार्पेट वेगानं क्षेत्ररक्षक आहे संतोष. तिथे देखील मिळेल एक सिंगलच्या मदतीनं टोटल रन स्कोर कार्ड वरती 18. शेवटचा बॉल बाकी या षटकातील धाबा धावफलकावरती 18. जय धुले वनडाऊनच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू आला. त्यानं चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली. अजूनही त्याच्याकडून अपेक्षा असेल बीड टीमच्या. हाफ ट्रॅकर बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतो वेगानं आणि इथे मात्र करणार नाहीये चुकी. फलंदाज बाद होतोय जयबंत धुले. बॅक टू द डगआउट. चोवीस धावा धावफलकावरती. या षटकारानं धावसंख्या तब्बल 24 धावा 4 विकेटच्या समाप्तीनंतर. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसऱ्याचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑफ झोन मध्ये. हा होतोय आणखी एक ब्लॉक सीमापार षटकार. तीस धावा तब्बल धावफलकावरती. माही वरती आता संपूर्णपणे जबाबदारी आणि त्या जबाबदारीला पेलून चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट चांगली फिल्डिंग संतोषच्या माध्यमातून इथे मिळेल सिंगल. 3 बॉल शिल्लक आहेत. 31 धावा धावफलकावरती. दोन ओव्हर मध्ये 18 धावा होत्या. साथी स्कोरर कडून माहिती येते. एकतीस धावा धावफलकावरती. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. ऑन स्ट्राईक बॅट्समन निकेश. इथे मात्र डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर 31 या धावसंख्येवरती. दोन बॉल बाकी आहेत. 31 धावा धावफलकावरती. एखादा षटकार या मॅच मध्ये पुनरागमनित करेल. खऱ्या अर्थानं संघर्षाची सिद्धता स्पष्ट करण्याची ताकद देईल बीड टीमला. एखादा मोठा फटका हवा इथून आणि मोठा फटका आला निकेश रुडेच्या बॅट मधून. लॉंग लेग सीमा पार. बॉल 6 धावसंख्येसाठी येतो षटकार.
इथे देखील फटका खेचायचा होता लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल. इट इज वाईड अंपायर डिसिजन. या एकच्या मदतीने धावसंख्या 38 या धावसंख्येवरती स्थिर. 2 षटकांमध्ये 18 आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्यात. इथे देखील मोठा फटका खेचायचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलचे उदय सांगता पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती येणारे 18 बॉल 39 धावसंख्येची गरज आहे. लक्ष थांबवलं जाईल की लक्ष अगदी सहजरित्या गाठलं जाईल हे ऐकण्यासाठी करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक परिवर्तन. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा स्वर्गीय मंगेश स्मृती चषक 2024. मायक्रोफोन वरती आमंत्रित करेल अंतोड गावचा गोड आवाज अर्थातच दर्शन जाधव याला. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा स्वागत सर्व प्रेक्षकांचे. तर गावाचे ग्रामस्थ सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन बसायचे. आपली स्पर्धा आपण सहकार्य करायचे. अंजप गावचे धारेवाडी गावचे सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. तर जाऊया मैदानाकडे. सेकंड रोची सेकंड मॅच. तर बीड वर्सेस कळंबोली हा सामना रंगतदार पाहायला मिळाला आपल्याला. तर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 18 चेंडूमध्ये 38 धावा टोकून काढल्या बीड या संघाने. तर 18 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान मात्र ठेवले कळंबोली या संघाकडे. कळंबोली संघाचे दोन्ही सलामीवीर मात्र मैदानामध्ये रवाना झालेत. तर सलामीवीरामध्ये दशरथ आणि संतोष हे दोन्ही सलामीवीर मात्र मैदानामध्ये रवाना झालेत. पुढे पहिलं शतक टाकण्यासाठी मध्ये सज्ज झाले गोलंदाज नितीन. मला विचार काय बोलायचं असला का.
पहिला चेंडू मात्र हवेत. हा चेंडू हिरकावून दिला. पहिल्या चेंडूवरती मात्र येतोय घनघाती प्रहार षटकार. कमाल विजय. एकोणचाळीस धावांचं लक्ष क्लिअर करत असताना पहिल्या चेंडूवर आला षटकार. गोलंदाज तयार. दुसऱ्या चेंडूवर मात्र 30 सर्कल मध्ये चेंडू अडवलाय. या चेंडूवर येते एक धाव. एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 7 अंकावरती. या चेंडूवर मात्र इथे एक धाव. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचले 8 अंकावरती. चौथा चेंडू वेगवान चेंडूची सांगता. कुठेतरी कमबॅक करताना दिसते गोलंदाज नितीन. उर्वरित 4 चेंडूंमध्ये मात्र 8 धावा दिल्यात. पहिला चेंडू सिक्सर. त्याच्यानंतर एक, परत एक आणि डॉट. पाचवा चेंडू. या चेंडूवर मात्र दांडगुल केले. फलंदाज बाद होणार. पाच चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. पाचव्या चेंडूवर येते विकेट. धावसंख्या 8 रनावरती. दशरथच्या पारीचा अंत संतोषच्या पारीचा अंत झालाय. त्याची जागा भरून करण्यासाठी ऋषी हा फलंदाज मात्र रवाना झालाय. पाहूया शेवटचा चेंडू. गोलंदाज तयार नितीन. हा चेंडू मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू. लीडिंग एज, परंतु या ठिकाणी रन्स मिळणार नाहीत. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या अंती 8 ही धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली जाते. पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर मात्र षटकार टाकला होता. त्याच्यानंतर सिंगल, सिंगल आणि पुढचे तिन्ही चेंडू मात्र निर्धाव आले. कशा प्रकारे कमबॅक केलं गोलंदाजाने. पुढचा गोलंदाज कशा प्रकारे याच प्रकारे कमबॅक करणार का बीड संघाचा गोलंदाज कुंबळी संघाविरुद्ध. दुसरा गोलंदाज मात्र तयार झाला जय. मागच्या मॅचचा हिरो गोलंदाज तयार. राऊंड द विकेट मारा. स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू. लॉलीपॉप गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न.
गोलंदाजाला ओळखलंय. शांत डोक्याने गोलंदाजी करताना जय. हा चेंडू वेगवान चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात. या चेंडूवर येते एक धाव. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचणार 9 अंकावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त होणार. उर्वरित 10 चेंडू आणि 30 या धावसंख्येची गरज कळंबोली संघाला. पाहूया तिसरा चेंडू. तिसरा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र धावतोय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक तैनात. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचणार 11 या अंकावरती. स्लोवर पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. मिळणार विकेट. तर 8 चेंडू आणि 28 धाव संख्येची गरज असणार कळंबोली या संघाला. ऋषीची विकेट गेली. योगेश त्या जागी. 5वा चेंडू जय. सुंदर चेंडू. सुंदररित्या गोलंदाजी करताना निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत सुंदररित्या गोलंदाजी. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. स्लोवर स्लोवर. हा चेंडू स्वेअर असेल. स्वेअर चेंडूने स्कोर बोर्ड मध्ये वाढ होणार. 12 धावा धावफलकावरती. हा चेंडू सुद्धा डॉट. या डॉटच्या मदतीने शतक मात्र समाप्त होते. 2 षटकांच्या अंती मात्र धावसंख्या स्थिरावली ती 12 अंकावरती. गोलंदाज तयार झाला माही. सुंदररित्या सुंदर गोलंदाजी. हा चेंडू तर डॉट. पहिल्या चेंडूवर मात्र डॉट चेंडू. पहिला चेंडू डॉट आलाय. 5 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज स्पेशल क्रिएट करताना गोलंदाज. हा चेंडू गती पॉवर. गतीमध्ये परिवर्तन करताना या चेंडूवर होते 1 धाव. 4 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज कळंबोली संघाला.
कुठेतरी सामना बीड या संघाच्या समवेत जाताना 4 चेंडू 26. या चेंडूवर मात्र घनघाती प्रहार, चेंडू मात्र जातो सीमारेषा बाहेर. षटकार कवंडेजे. मॅच मध्ये ट्विस्ट येतो षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पडले 19 अंकावरती. येणारे 3 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. आता जर मोठा फटका आला तर समीकरण मात्र चेंज होणार. या चेंडूवर येते विकेट. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिले. 2 चेंडू 19 धावसंख्येची गरज. शेवटच्या चेंडूवर मात्र सुंदर फटका सीमारेषा पार. षटकार. तर बीड हा संघ मात्र इथे विजयी झाला. विजय संघाचे अभिनंदन आणि पराजित झालेल्या संघाचे गोड गोड कौतुक.